आपण आज घरच्या घरी विकत मिळतं तसं श्रीखंड, पुरी आणि बरंच काही संपूर्ण गुढीपाडव्याची स्पेशल थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत. अगदी नवीन शिकणारे जरी असतील तरी सहज करतील इतकी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही थाळी शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला श्रीखंड तयार करून घ्यायचा आहे. मी इथं पातेलं घेतलं. पातेल्यावर एक चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यावर एक कॉटनचा कपडा टाकायचा स्वच्छ धुतलेला आणि छान असं दाटसर दही टाकायचं आहे. मी इथे अर्धा लिटर इतकं दही घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी 1 लिटर घेतलं तरीही चालतं. थोडासा कॉटनचा कपडा जाड असला तरीही चालतो, कारण रात्रभर आपण हे त्यामधलं पाणी काढून घेणार आहोत. या पद्धतीने मी इथे दही टाकून घेतलं. बघू शकता आत्ताच पाणी निथरायला लागलेलं आहे. आपल्याला हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण चेक करूया. अर्धा तासानंतर बघू शकता दह्यामधलं बरंचसं पाणी निथरून गेलेलं आहे आणि रुमाल आपल्याला बांधून ठेवायचं आहे. एक गाठण मारायची आणि ते रात्रभर त्यामधलं पाणी निथरलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपण ह्याला गाठण मारून घ्यायची आहे. टांगून दिलं तरीही चालतं, नाहीतर चाळणीमध्ये ठेवलं तरीही चालतं. ते असंच पाणी त्यामधलं निथरून जातं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, तुम्हाला जर वरती ठेवायचं नसेल तर. मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. पाणी छान निथरलेलं आहे. संपूर्ण आपला चक्का असा दाटसर तयार झालेला आहे. ह्या पद्धतीने हा संपूर्ण चक्का आपल्याला त्या पुरणाच्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडं छोटी चाळणी असेल त्यामध्ये टाकलं तरीही चालतं आणि चमच्याने आपल्याला हा चक्का छान असा गाळून घ्यायचा आहे. एकसारखा त्यामधल्या ज्या गिठोळ्या असतात त्याही निघून जातील आणि एकसारखा हा चक्का मऊसूत असा तयार होतो. चमच्याने मी इथे हा संपूर्ण चक्का गाळून घेत आहे. दह्यामधलं संपूर्ण पाणी निघून गेल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे. थोडा कॉटनचा कपडा जाडसर ठेवला तरीही चालतो. घट्ट झालं तरीही काही हरकत नाही आहे. ह्या पद्धतीने मी इथे छान चक्का गाळून घेतलेला आहे. जास्त काही वेळ लागत नाही. एक 10 मिनटामध्ये सर्व चक्का मी इथे ह्या पद्धतीने छान असा काढून घेतला. चाळणीला जे लागलेलं आहे तेही चमच्याने काढून घ्यायचं आहे. जास्त आंबट दही नाही घ्यायचं. घरचं दही लावलेलं असलं तरीही चालतं. संपूर्ण चक्का आपल्याला चमच्याने एकसारखा छान असा फेटून घ्यायचा आहे. एकसारखा असा मऊ झालेला पाहिजे, म्हणजे छान असं श्रीखंड तयार होतं. तुमच्याकडं जर स्मॅशर असेल, स्मॅशरने केलं तरीही चालतं, पण मी इथे चमच्यानेच करून घेत आहे. छान असं दही दाटसर घ्यायचं, म्हणजे चक्काही चांगला पडतो आणि श्रीखंडही छान होतं. जास्त आंबट नाही घ्यायचं. रात्री मुरलेलं असलं दही की त्याचाच आपण श्रीखंड तयार केलेला आहे. तुम्हाला आता जरी ही घट्ट वाटत असेल, पण त्यामध्ये साखर टाकल्यानंतर छान असं मेल्ट होतं आणि छान श्रीखंड तयार होतं. एकसारखं आपल्याला हे 10 मिनटं किंवा 7 ते 8 मिनटं इतकं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे छान एकसारखं लोण्यासारखं दिसायला लागतं. छान असा चक्का तयार होतो. संपूर्ण मला इथे 9 ते 10 मिनटं लागलेली आहे आणि छान अशा लोण्यासारखा मऊ गोळा तयार झालेला आहे. त्यानंतर मी इथे छोटं मिक्सरचं भांडं घेतलं. साखर घेतलेली आहे 4 ते 5 चमचे. त्यामध्ये इलायची टाकली, 2 लवंगा टाकल्या. झाकण लावून मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. या पद्धतीने साखर छान बारीक करून घ्यायची आहे. मी साखरेमध्येच लवंगा आणि इलायची टाकून घेतली. छान बारीक झालेली आहे. आपल्याला
बारीक केलेली साखर चक्क्यामध्ये टाकायची आहे. सुरुवातीला मी ते 3 चमचे टाकून घेतली. जर कमी वाटली तर अजून ह्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ह्यामध्ये केसर टाकायचं असेल तर केसर दुधामध्ये भिजू घालायचं आणि केसरचं दूधही यामध्ये थोडंसं टाकलं तरीही चालतं. छान तयार होतं. घरच्या घरी बाजारामध्ये मिळतं त्यापेक्षाही घरच्या घरी छान श्रीखंड तयार होतो. छान फेटून घेतलं. त्यानंतर थोडी बदाम आणि काजू टाकून घेतले. थोडंसं मी ह्यामध्ये केसरचं दूध टाकून घेत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं फेटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कलर त्यामध्ये टाकायचा नसला, केसर जर टाकायचं नसलं, नाही टाकलं तरीही चालतं. ह्या पद्धतीने मी इथे टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे. छान फेटून घेतल्यानंतर अजून ह्यामध्ये 1 चमचाभर दूध टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेत आहे. आता श्रीखंडाचा कलर बघू शकता. मस्त असं श्रीखंड तयार झालेलं आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. छान असे वरतून काजू आणि बदाम मस्त असं घरच्या घरी श्रीखंड तयार झालेला आहे. आता बाजूला ठेवूया. मी इथे एक परात घेतली. त्यामध्ये अर्धा कप रवा टाकलेला आहे आणि गव्हाचं पीठ टाकायचं. 2 वाट्या इतकं मी गव्हाचं पीठ टाकून घेतलं. 1 चमचाभर साखर टाकली. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 2 चमचे दही टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे पुरीला छान असा कुरकुरीतपणा येतो. दह्यामुळे छान चव येते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं. ह्यामध्ये तुम्ही 2 चमचे गरम तेल टाकलं तरीही चालतं. म्हणजे ह्यामध्ये मी टाकलेलं नाही आहे. छान मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पुरीसाठी घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. घट्ट पीठ भिजवायचं म्हणजे पुरी ही छान कुरकुरीत होते. या पद्धतीने मी ते पिठाचा गोळा तयार करून घेतला. 1 चमचाभर तेल टाकायचं आणि छान मळून मळून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे थोडंसं मी इथे पातळ ठेवलेलं आहे. भिजल्यानंतर हे पीठ घट्ट होतं. तेलामध्ये पिठाचा गोळा मी छान मळून मळून घेत आहे. रवा टाकलेला आहे त्यामुळे पुऱ्याही छान कुरकुरीत तयार होतात. पीठ इथे छान मळून घेतलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे. आता लगेचच आपण पुलाव तयार करायला घेऊया. मी इथे अर्धा कप इतकं तांदूळ पाण्यामध्ये भिजू घातलेले होते. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे. कोलमचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही ह्याऐवजी बासमती तांदूळ घेतला तरीही चालतो. कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं. त्यामध्ये लवंग, दालचिनी, थोडेसे जिरे, सर्व इथे काळा मसाला टाकून घेतल्या. उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याची पेस्ट 1 चमचाभर छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये सुरुवातीला. तेजपत्ता टाकला तरीही चालतो. एक मध्यम साईजचा उभा चिरलेला कांदा, तोही तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. बीन्स टाकून घेऊया. एक छोटी वाटी बीन्स मी इथे चिरून घेतलेले आहे. तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. थोडासा हिंग, पाऊण टीस्पून इतका, तोही तेलामध्ये छान परतून घ्यायचा. 1 गाजर उभा चिरलेला आणि 1 टमॅटो उभा चिरलेला, तोही ह्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही. अगदी गुलाबी झाला की लगेचच त्यामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं. 1 चमचाभर साजूक तूप टाकायचं आणि छान परतून घ्यायच्या आहे यामध्ये भाज्या. भाज्या छान परतलेल्या आहे. भिजू घातलेला तांदूळ टाकून घ्यायचा. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी इथे अर्धा कप इतका तांदूळ घेतलेला होता. 1.5 कप किंवा 2 कप इतकं पाणी टाकायचं. कमी करायचं थोडंसं पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं. मीठ आधीच टाकलेलं होतं. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. पाव किलो इतकं पनीर घेतलेलं आहे. ते स्वच्छ आधी पाण्याने धुवून घ्यायचं कारण दुधाचा वास निघून जातो. सर्वात आधी पनीर आणल्यानंतर हे डेअरीचं पनीर आहे त्यामुळे धुवून घ्यायचं म्हणजे वास येत नाही. पनीरमधलं मी इथे पाणी काढून घेतलं आणि छोट्या छोट्या पीसमध्ये मी इथे पनीर कापून घेत आहे ह्या पद्धतीने. तुम्हाला छोटे किंवा मोठे साईजचे जसे पनीर हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही पनीर इथे कापून घ्या. मी या पद्धतीने मध्यम साईजचे पनीर कापून घेत आहे.
डेअरीच्या पनीरमध्ये तुपाचं प्रमाण किंवा ऑइलीचं प्रमाण जास्त असतं. संपूर्ण मी इथे पनीर कापून घेतलं. गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे. 4 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला हे पनीर डीप फ्राय करायचं आहे. सपाट असा पॅन घ्यायचा म्हणजे पनीरही छान डीप फ्राय होतं, जास्त तेलही लागत नाही. ह्यामध्ये मी पनीर सोडून घेत आहे. चिटकतही नाही ह्या पद्धतीने. सुरुवातीला पाणी आहे त्यामुळे तेल थोडं तडतडायला लागलं आहे. जसं जसं ते तळायला लागेल तसं तसं ते पनीर गोल्डन व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला एक 5 मिनटं लागतात, त्यानंतर लगेचच ते लाल होतं. तुम्हाला जर पनीर तळून घ्यायचे नसेल तर असेच टाकले तरीही चालतात. 5 ते 6 मिनटानंतर बघू शकता पनीर आपले छान गोल्डन झालेले आहे. खालचा भाग छान तळलेला आहे. थोडे खालीवर करून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने मी ते पनीर थंड्या पाण्यामध्ये टाकून घेत आहे म्हणजे पनीर कडक होणार नाही. तळल्यानंतर पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे कडक होत नाही. त्याच पॅनमध्ये 2 मध्यम साईजचे उभे चिरलेले कांदे टाकून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचं. कांदा मऊ होतो आणि छान परतून घ्यायचा आहे त्याच तेलामध्ये सुरुवातीला 1-2 मिनिट. गॅस मी ते फुलच ठेवलेला आहे. छान परतलेला आहे कांदा. त्यामध्ये आलं आणि लसूण, लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्याही छान परतून घ्यायच्या आहे कांद्यासोबत. 5 ते 6 काजू टाकले. 2 मध्यम साईजचे उभे चिरलेले टोमॅटो टाकले. तेही यामध्ये छान परतून घ्यायचे आहे. छान परतल्यानंतर 3 ते 4 चमचे इतकं पाणी टाकायचं आहे. आपल्याला हे संपूर्ण शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं. एक 5 ते 6 मिनिट कमी गॅसवर छान शिजवून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटानंतर चेक करूया. आपला मसाला छान परतलेला आहे, छान मऊ झालेला आहे. या पद्धतीने संपूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालेलं आहे. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये संपूर्ण मसाला टाकायचा. लक्षात घ्या संपूर्ण थंड होऊ द्यायचं, नाहीतर अंगावर उडू शकतं. कोथिंबीर टाकायची, झाकण लावायचं आणि छान मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं. मी यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकलं होतं. पाणी टाकायची गरज नाही. ह्या पद्धतीने ती छान बारीक पेस्ट झालेली आहे. गॅसवर आता कढाई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं. तेल छान गरम झालेलं आहे. अर्धा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकली कुटलेली आणि बारीक केलेला मसाला टाकायचा आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. आपल्याला अगदी मध्यम आचेवर हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असा वास येईपर्यंत परतून घ्यायचा. छान सुगंध सुटतो. 5 ते 6 मिनिटांनी मसाला छान परतलेला आहे. 1 चमचा धनिया पावडर, कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा तुमच्या तिखटानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. छान परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आत्ताच कलर बघू शकता. मसाल्याचा कलर एकदम छान आलेला आहे. तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकायचं आहे. जे मिक्सरला आपण फिरवून घेतलेला होता मसाला, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि छान आपल्याला हा ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. मध्यम गॅस करा, नाहीतर अंगावर उडू शकतं. 2 ते 3 मिनिटांनी आत्ताच बघू शकता ग्रेव्हीला छान तरंग सुटलेला आहे, छान तेल सुटलेलं आहे. आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. ह्यामध्ये आपण पनीर आणि पाणी होतं तेही ह्यामध्ये टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. अजूनही यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं. मिक्स करून घ्यायचं. आता जरी ही भाजी पातळ वाटत असेल पण शिजल्यानंतर छान दाटसर होते. झाकण ठेवायचं अलगद असं 3 ते 4 मिनिट. 3 ते 4 मिनिटांनी बघू शकता मस्त अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला जरी ह्या पातळ वाटत असेल तर अजून तुम्ही पाणी कमी टाकलं तरीही चालतं. तर आपली पनीरची भाजी तयार झाली. पीठ चेक करूया. पीठही आपलं छान भिजलेलं आहे. ह्या पद्धतीने मस्त पुऱ्या तयार होणार आहेत. छान मळून मळून घ्यायचं आहे सुरुवातीला. आता याचे छोटे छोटे आपण पुऱ्यांसाठी गोळे तयार करून घेऊया.
सुरुवातीला याचे 5-10 गोळे तयार करून घ्यायचे, मग फटाफट पुऱ्या लाटल्या जातात. एक जणी असलं तरी ही पुरी लगेच लाटल्या जाते आणि तळल्याही जाते. छोटे छोटे मध्यम साईजचे अशा मी ते पुऱ्यांसाठी गोळे तयार करून घेतले. थोडंसं पीठ लावून आपण ही पुरी लाटून घेणार आहोत. इथे मी पोळपाट घेतला, थोडं पीठ लावून घेतलं आणि ह्या पद्धतीने मध्यम साईजची अशी पुरी लाटून घेणार आहे. एकदम जर पीठ दाटसर असलं तर पीठ लावायचीही गरज नाही. ह्या पद्धतीने मी इथे पुरी लाटून घेत आहे. मध्यम साईजची पुरी मी इथे छान अशी लाटून घेतली. तुम्हाला जर एकसारख्या पुऱ्या हव्या असेल तर एखाद्या ग्लासने किंवा वाटीने तुम्ही पुऱ्या एकसारख्या कापून घेऊ शकता. मी इथे 4 ते 5 पुऱ्या अशा छान लाटून घेतलेल्या आहे. गॅसवर आता कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. पुरी सोडूया. एक पुरी सोडलेली आहे, बघू शकता. सुरुवातीला तेल कमी गरम होतं पहिल्या पुरीला, नंतरची पुरी छान तळल्या जाते. दोन्हीही बाजूने आपण छान अशी पुरी इथे तळून घेणार आहे गोल्डन कलर येईपर्यंत. आत्ताच पुरीचा कलर बघू शकता, मस्त कुरकुरीत दिसत आहे. आतून नरम, वरतून अशी कुरकुरीत. छान पुरी तळली आहे. तेल निथरून एका ताटामध्ये काढून घेऊया. दुसरी पुरी तुम्हाला तळून दाखवते. दुसरी पुरी बघू शकता, मस्त टम्म फुगायला लागलेली आहे. थोडंसं दाबून घ्यायची, छान टम्म फुगते. मी इथे गॅस मध्यम ठेवलेला आहे, जास्त फुलही करू नका आणि छान मध्यम आचेवर मध्यम फुल किंवा हाय करायचा आणि पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहे. छान गोल्डन कलर आलेला आहे पुरीला. आपण काढून घेऊया. मस्त तेल त्यामधलं काढून घ्यायचं, निथरून घ्यायचं. अजिबात तेलकट होत नाही आहे, बघू शकता. ताटामध्ये काढून घ्यायची. सर्व पुऱ्या मी अशाच तयार करून घेणार आहे. आता पुलाव चेक करूया. पुलावही आपला छान तयार झालेला आहे. या पद्धतीने छान मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घेतल्या. छान त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. मस्त असा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. तर आज आपण गुढीपाडवानिमित्त छान अशी व्हेज थाळी तयार केलेली आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. आणि हो, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडतील तर नक्की कमेंटमध्ये कळवा. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.